गाईज बघा इथं पप्पाचं रक्त चेक. पप्पाचं रक्त चेक होतंय पहिली वेळेस. हॅलो नमस्कार. आणि काय चालू आहे? एवढा डॉक्टर साहेब आलेत, यांचं रक्त चेक करते. आता बीपी चालू आहे. ते क्वाड लाव म्हणलं होतं तुला. शुगर रक्त सगळं चेक आहे का? सगळे वजन, उंची, बीपी, शुगर, डोळे, कान, दमा. डोळ्याचा आहे मला थोडा प्रॉब्लेम. मग इकडे डोळे लाल होते रे. लगेच गाडीवर गेले का आणि चोळे काय नाही पापडी दिली. अच्छा, कचरा थोडाशा धूळ तुम्हाला जवळचा लांबच्या दिसला नाही. गाडीवर गेलो खूप लाल होतं माझं डोळे. लगेच दोन्ही डोळे लाल होते ना. बीपी नॉर्मल तुमचा? बाबू नॉर्मल 136, 93, 82. ते काय याच्या नंतर नोंदणी करेल कामगार कल्याण त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला वर्षातून एकदा फ्री चेकअप राहतं. हा, हजबंड, वाईफ, सन, डॉटर, 2 मुलं कोणी 10 वर्षाचे होते. आणि त्याच्यात चेकअप मध्ये काय काय वजन, उंची, बीपी, शुगर, डोळे, कान, दमा. नंतर आपण इथून ब्लड सॅम्पल घेतो 5 ते 6 ml. त्याच्यात लिव्हर, किडनी, थायरॉइड, चरबीचं प्रमाण किती शरीरावर, लाल पेशा, पांढऱ्या पेशा, शरीरात रक्ताचं प्रमाण, मलेरिया, कावीळ, कॅल्शियम, आयरन, मॅग्नेशियम, विटॅमिन डी, विटॅमिन B12, बॅक्टेरियल ऍसिड, त्याच्यानंतर HIV, HBC, व्हिडिओ, हा, आणि कॅन्सर. असे सगळं तपासण्या चेक होणार. याच्यात काय आजार आढळला तर तुम्हाला घरपोच ट्रीटमेंट म्हणजे घरपोच तुम्हाला मेडिसिन येणार. आणि याच्यात जर मोठा आजार आढळला, एखादा ऑपरेशन सांगितलं तर 2 लाखापर्यंत क्लेम आहे तुम्हाला. याच्यात 2 लाखापर्यंत तुम्हाला कामगार कल्याणमधून सुविधा भेटते. चष्मा वगैरे लागलेला आहे का? नाही. पकड रे भाई असं एका डोळा घातला. सगळ्यात खालचा वाचावर पुरे लाईन वाचू का? सगळ्यात खालचा र त य म स. क्लिअर आहे का? ते सगळ्यात वरचा वाचा बारीक. मला तर वाचता येत नाही बाबा. हे वाचा सगळ्यात वर बारीक. जवळची नजर भाऊ तुमची क्लिअर आहे कशी? नाही येते. 2 नंबरचं लेखक और कवि के यमुना नदी के तट पर गाव में एक करीब. क्लिअर आहे का? असं अंदाज दिसतंय. क्लिअर आहे. ऐकायला काही प्रॉब्लेम तुम्हाला? एक नंबर नाही, नजर चांगली आहे तुमच्या अजून, एवढी पण कमजोर नाही झाली. इथं सांगितलं मला डोळ्यासाठी खूपच द्यायला होता. चाल ना आपली काय माहिती का, माझ्या डोळे गाडीवर गेलं का लय लाल होते. चोळे इतके लाल होते ना, आग होती. कामगार कल्याणची आपण उचल होत तिला. आपण जेवढ्या जरा चेकअप करतोय 20 दिवसानंतर याचा रिपोर्ट व्हॅन मध्ये दिसतो. तुम्ही जायचं, तुमच्याकडे ऑनलाईन जरी नाही आला, फाईल जरी नाही भेटला, नुसतं मोबाईल नंबर जरी सांगितलं तुम्ही तर डॉक्टरला तुमचा रिपोर्ट ऑनलाईन दिसतो. त्यानुसार तुम्हाला ते ट्रीटमेंट करा. तुम्हाला काही प्रॉब्लेम असले त्यांना सांगायचे, रिपोर्ट नुसार ते तुम्हाला ट्रीटमेंट करणारच आहे. आपलंच नाव पुढे आहे जणू यादीला. 1 नंबरला तुमचं कामगार मध्ये. तेव्हाच आम्हाला मॅडमला फोन करते ना. हा, मग ते योजनेचा फायदा घ्या म्हणून राहिले तुम्हाला. ते इकडे काही कधी आतापर्यंत चेक नाही केलं रक्त. वर्षातून एकदा केलं कधीच नाही अजून. म्हणजे त्यांना एवढं हेच नाही झालं, गरजच पडली नाही रक्त घ्यायची. वर्षातून एकदा तरी केलं पाहिजे त्यांना. रक्त चेक करायचं. हा, फ्री मध्ये कामगारवाल्याच्या. अभिच आहे ना. 3 बाटल्या घेतल्या काय? लय मोठं आहे मग. सोडा. तुला श्वास घ्यायला तकलीफ आहे ना? कशामुळे? शुगर नाही तुम्हाला? नाही का? आपण बोटल नाही टोचत का? दोनदा टोचण्यापेक्षा हेच ब्लड ना आपण चेक करू राहिलो. किती शुगर? 90. 70 ते 160 झाला. शुगर नाही. खरंच 10,000 रुपयाची तपासणी 10,000ची स्टील ठेवून ऑनलाईन आधार कार्ड लागतं.
तुमचे त्यांचे सोबतच रिपोर्ट येतील म्हणून त्यांनाही सांगून द्या. ईशाच्या मम्मीला बोलू का? नाही ऑनलाईन निघते ती पावती. ऑनलाईन निघते नाही आपल्या प्रिंट काढता येते ना. नाही मोबाईलवर काढून देतो तुम्हाला लगेच. ईशाच्या मम्मीला आवाज दे. लाव तू दादा डॉक्टर आपल्या दारी सरकारची योजना सगळं आता घरपोच आहे. हे का तुम्हाला समजून सांगतो बोला त्यांना इकडे. त्याला इकडे बोलावा ना. हे काय ज्यांना कामगार कल्याण नोंदणी करायला त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला वर्षातून एकदा फ्री चेकअप असतात. चेकअप मध्ये काय करायचं वजन उंची बीपी शुगर डोळे कान दम्मा जे नॉर्मल आहे. त्याच्यानंतर तुमचं ब्लड टेस्ट होती 3 ट्यूब्स घेतो आपण. त्याचे समजा 5-6 ml रक्त घेतो. त्याच्यामध्ये लिव्हर किडनी थायरॉइड चरबी किती शरीरावर कोलेस्ट्रॉलचं प्रमाण लाल पेशा पांढऱ्या शरीरात रक्त किती हिमोग्लोबिनचं प्रमाण मलेरिया कावीळ कॅल्शियम आयरन मॅग्नेशियम व्हिटॅमिन डी व्हिटॅमिन B12 आर फॅक्टर युरिक ऍसिड सांधेवात वगैरे म्हणतो आपण त्याला. दहा हजार रुपयाची तपासणी फुकट आहे आपल्याला. 10,000 रुपये लागते बाहेर याच्यात काय तपासणी करायला बाहेर. तुम्हाला फ्री मध्ये तुमचं घरपोच मेडिसिन येतं. घरपोच मेडिसिन येतं काय जरा आधार हा घरपोच. आणि पुढे राहिलं आधी. नाव 4 जण हजबंड वाईफ 2 मुलं मुलगा मुलगी 2 जण कोण आहे फोन देऊ का असं 4 जण करतात. वही तेवढा फोन द्यावा मला. आधार कार्ड कुठे नाही काही पावती लागते तुमचा आधार तुमच्या हजबंडचं मुलांचं. फोन केला त्या मॅडमने किती दिवसाची आम्हाला. तुम्हाला फायदा घ्या Renewal पाहिजे? चेक करू आपण लगेच. रिन्युअल व्हायला लागतंय का? पावती कारण की तुमचं आमच्याकडे भरपूर वेळेस नाव आलं होतं. पावती दाखव पावती. तुम्ही पावती तर घेऊन या ना. आधार कार्ड आणि मोबाईल नंबर घेऊन या ना. तुमचं स्वतःचं आधार कार्ड तुमच्याच नावावर आहे का आणि मोबाईल घेऊन या. ज्या नाव नंबर ते 134 84 157 वजन 53 भरलं. फोन 63 का? OTP आला 26 489 उभा राहते दररोज 26 489 सगळ्यात कालचं वाचा. र त व म स. या डोळ्यांकडे या डोळ्याला उलट वाचा ते इकडे इकडे का? स म व ल र. क्लिअर आहे का? हो. क्लिअर दिसायला लागतोय गॉगल. मला नाही. आहे क्लिअर हा ना ते ल आले ना बाबा शब्द ते जवळचं वाचा ते सगळ्यात नाही येत बाबा वाचता मला. हे तिला वाचता नाही येत ना तिला. 2 3 4 5 6 7 8 कोणतं क्लिअर दिसतंय? मला सगळे क्लिअर दिसते. हे पण क्लिअर. हे बारीक बारीक. हा बारीक पण म्हणजे वाचता आला पाहिजे दिसायला पण वाचता नाही येत ना मग मला. हा मग दुसरं देऊन तुम्हाला सांगा चित्र सगळ्यात वरचे कोणते. ये सूर्य गोगल पतंग सिंह घोडा पोपट. क्लिअर आहे एकदम क्लिअर. क्लिअर. ऐकण्यास काय प्रॉब्लेम तुम्हाला? नाही आहे प्रॉब्लेम आहे ऐकायचा. कामच ऐकत नाही ते दुसरं. काम ऐकत नाही मग काम तुमचं ऐकत नाही मी. डायरेक्ट त्याला मॅच जाते की चेक झालं म्हणून. हा ऑनलाईन आहे सगळं. सगळं ऑनलाईन आहे OTP वगैरे जे घेतोय ना ऑनलाईन दिसतं. का असं आहे का? आता तुम्हाला कॉल नाही येणार ना? कॉल येणार नाही का? मग रिपोर्टचं रिपोर्ट येईल ना. रिपोर्ट 20-25 दिवसात तुम्हाला घरपोच येते डायरेक्ट. रिपोर्ट येते का? आपल्या आपला गट बघायचा दोघाचा काय ते माहितीच ना. तपासणी नाही का? जे आवश्यक आहे कामगारांना जसं कामगार आहे हा काय दुखते आजार सांधेवाताचे आजार शरीरात रक्ताची कमी वगैरे आहे का काय तसे दिलेले आहे त्यांना आवश्यक. तिकडा बघा तुम्ही. श्वास घ्या मोठा बस. ते का घाबरल्यावर कसं तोच तर बे वाटते ना. लघवीची नाही का याच्यामध्ये? नाही युरिनची नाही दिली नाही का? दम्याचं सांगलं मला दमा कसं चेक करायचं.